नमस्कार भाऊ, उद्या या वर्धेच्या ग्राउंडवर फिजिकल आहे पोलीस भरतीचं आणि ग्राउंडचा सत्यानाश पहा। आम्ही शासनाने अड्डू सांगून राहिलो का भाऊ पावसाळ्यात फिजिकल घेऊ नका। आता रात्रभर झड सांगितली आहे हवामान खात्यानं आणि कंटिन्यू 2 दिवस ते 3 दिवस पाणी सांगितलं आहे। उद्या सकाळी 5:30 वाजता पोट्ट्याला बोलावलं आणि इथं पहा, इथं डोबरे सांगितले आहे। अजून जर रात्रभरात थोडसा पाणी झाला तर पुरा इथं स्विमिंग पूलच तयार होते आणि मग इथं स्विमिंग काच्छूम याचं घालून मग इथं 1600 मीटर ठीक आहे आपण स्विमिंग करू। धावू नाही उद्या, डायरेक्ट स्विमिंग ठीक आहे। तर उद्या या ग्राउंडवर फिजिकल आहे आणि ग्राउंडचा सत्यानाश पहा ठीक आहे। हे उद्याच्या तयारीचा इथं टेंट लागला आहे ठीक आहे। या खुर्च्या पहा कशा पडल्या आहेत, मार्किंग केली होती, ती मार्किंग बी पार खतम झाली। आम्ही SP साहेबांना आज भेटून तेच सांगितलं का पावसाळ्यात भरती होत नाही, पण वरून दबाव आहे सरकारचा का तुम्ही भरती घ्याच, इलेक्शनले आम्हाला फायदा झाला पाहिजे। आणि मग आता मला सांगा ठीक आहे, वरून रिपरिप पावसाची चालूच आहे, पाऊस चालूच आहे ठीक आहे। आता पावसाची रिपरिप चालू आहे, हे पाहिजे इथं पाण्याचे बुंदच तुम्हाला याच्यात दिसून राहिले ठीक आहे। आणि या पावसात भरती घेईन कशी ह्या माझा प्रश्न आहे। पावसाळ्यात कोणत्याही दिवशी कवाय पाऊस येते, मला तसे वाटते का बंद्या मंत्र्याला हाफ पॅन्ट घालावं महाराष्ट्राच्या आणि ह्या गाड्यातून ठीक आहे धावायला लावा, फोकानं 50 1600 मीटर धावा ठीक आहे। म्हणजे आम्ही ओरडू सांगून राहिलो, यूट्यूबवर व्हिडिओ घेऊन तुम्हाला निवेदन देऊन का पोलीस भरतीचं फिजिकल पावसाळ्यात होऊ शकत नाही। जे पोरं 4-5 वर्षापासून तयारी करून राहिले, मागच्या भरतीत 2-3 मार्कांत राहिले, त्याच्या मायबापाच्या आशा लागल्या का यावर्षी लागल। आणि जर अशा ग्राउंडवर भरती घेतली तर जो पोरगा 50 पैकी 48, 42, 45 मार्क घ्यायचा तो डायरेक्ट 30, 32, 35 मार्क घेईल। आणि तो जर पोरगा 4-5 मार्कांना लागला तर आयुष्यभरासाठी त्या मंत्र्याचे दोष देईन। म्हणून तुमच्या उरावर आली नाही पाहिजे। लोकसभेने पहिलेच तुमचा धिंगाणा केला, विधानसभेला केला नाही पाहिजे असं वाटत असेल तर पोराच्या बाजूनं तुम्ही निर्णय द्या, एवढीच मी अपेक्षा करतो। ह्या सत्यानाश पहा ठीक आहे। हे पहा, हे माझा पाय पहा, हे पहा, हे पहा कसा फसून राहिला आहे बा ठीक आहे। याच्यातून कसे पोरं धावन ठीक आहे। हे पहा पुरा ठीक आहे, पुरा चालला ह्या ग्राउंडमध्ये ठीक आहे। झूम करून दाखव ठीक आहे। पुरा फसत चालला, पोरगा कसा धावून या ग्राउंडवर तुम्ही मला सांगा ठीक आहे। हे पुरं पाणी सटून आहे। उद्या सकाळी 5:30 वाजता रिपोर्टिंग टाइम दिला ठीक आहे। हे पहा हे ठीक आहे, पुरा असा घसरतच जाते पोट्टा सीधा पोसरण ठीक आहे। का उद्या धावाची स्पर्धा घेणार आहे ठीक आहे, 1600 मीटरची का पसराची घेणार आहे का स्विमिंगची घेणार आहे हे शासनाने ठरवावं। म्हणून माझी कैकईची विनंती आहे का तुम्ही लगेच महाराष्ट्र शासनाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यावर निर्णय घ्या आणि पोट्ट्याला न्याय द्या, एवढीच अपेक्षा मी करतो। फिजिकल उद्याचं कसं होईल मला माहीत नाही ठीक आहे। आता म्हणते सिमेंट रोडवर धावायला लावू ठीक आहे, तर हे सिमेंट रोडवर कसे धावायला लावत, प्रॅक्टिस आम्ही ग्राउंडवरची केली, तुम्ही सिमेंट रोडवर धावायला लावा, पुन्हा ग्राउंड सुटलं का ग्राउंडवर, त्याच्यात भेदभाव होईल, मार्किंग कमी होईल आणि तुमच्याच बाजूनं डोक्याला त्रास वाढत। आणि मुंबईत फिजिकल कसं घ्या हा प्रश्न आहे का मुंबईत दररोज याच्यापेक्षा भयंकर पाऊस, विदर्भापेक्षा बी भयंकर पाऊस असते कोकणात, तिथं फिजिकल कशी घ्या। म्हणून तुमच्या डोक्याचाही ताण कमी करा, आमच्या डोक्याचा ताण कमी करा। तुम्ही डायरेक्ट पावसाळ्यात झाल्याच्या नंतर आम्हाला डेट द्या, तुम्हीच भरती काढली आम्हाला माहीत आहे, तुम्हाला इलेक्शनला फायदा होईल। जर पोट्ट्याच्या विरोधात दिले हेच पोट्टे तुमचा सत्यानाश केल्याशिवाय ठेवणार नाही। म्हणून माझी कळकळीची विनंती आहे का आमच्या पोराच्या बाजून निर्णय द्या। तुम्ही जे लगातार ठीक आहे डेट दिल्या, एका पोट्ट्याला 27 तारखेला 2, 28 तारखेला नागपूर, गोंदिया SRP पोट्ट काय ठीक आहे हवेत उडणार आहे का त्याला पंख आहे का ते विमानानं उडणार आहे ठीक आहे। हां कॅमेरे तोडले पाण्यात ठीक आहे। आणि ठीक आहे कॅमेरे सुद्धा का केली ठीक आहे। पाऊस होता, कॅमेरे लावणार होते उद्याच्या याच्यासाठी, ते कॅमेरे सुद्धा लावले नाही झाले ठीक आहे। हे तारगिरे सोडून ठेवले आहे, सत्यानाश आहे वर्धेच्या ग्राउंडवरचा सत्यानाश आहे। लाईव्ह रिपोर्टिंग करायसाठी आलो मी, रात्री 10 वाजून राहिले आता हे पुरा ग्राउंडमध्ये आता बंद ठीक आहे, बूट भरून जात आहे, पाय वरता करून त्याला लागेल नाही असा सत्यानाश झाला आहे ठीक आहे। तर याच्याबाबत शासनानं लवकर निर्णय घ्यावा हीच अपेक्षा करतो, थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।